मी इथे जळगावी पांढरी वांगी अर्धा किलो घेतलेली आहेत। सगळ्यात पहिला वांग्याच्या सर्व भागाला तेल लावून घ्यायचं आणि गॅसवर जाळी ठेवून वांगी छान भाजून घ्यायची। भाजलेली वांगी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची। इकडे वांगी थंड होईपर्यंत गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करायचा। कढईमध्ये मिरच्या आणि लसूण घालून थोडंसं तेल सोडून मिरच्या चांगल्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या। वांगी थंड झाल्यानंतर वांग्याची साल काढून घ्यायची। वांग्याचा देठ काढून वांगी स्मॅशरने बारीक करून घ्यायची। आता मिक्सरच्या भांड्यात मिरची आणि लसूण घालून जाडसर वाटून घ्यायचं। कढईत 1.5 पळी तेल घालून पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरं घालायचं। पातीचा कांदा घालून घ्यायचा। कांदा 1 ते 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा। नंतर त्यामध्ये कांदा पात घालायची, ती सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायची आणि कोथिंबीर घालायची। नंतर वाटून घेतलेलं मिरची लसणाचं वाटण घालायचं। सर्व छान मिक्स करून आपण स्मॅश केलेलं वांगं घालायचं आणि चांगलं मिक्स करून चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 मिनिटं झाकून ठेवायचं। 2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता तयार झालं आहे मस्त टेस्टी वांग्याचं भरीत।